शेतात नेण्यासाठी चालू ही बाजरीच्या भाकरी. बघा बाजरीच्या भाकरी चालू आहे बनवणं. पीठ चांगलं मग म्हटलं म्हणजे बाजरीची भाकर पण चांगली येते, चिरत नाही भाकर. ही लाकडी काटूट आहे. लाकडी काटूटमध्ये बाजरीच्या भाकरी चांगल्या जमतात. परातीमध्ये परत सरकल्या जाते, त्यामुळे बाजरीची भाकर त्याच्यात थापता नाही येत, चिटकून बसते खाली काटूट. झाली आपली गोल बाजरीची भाकर. मस्त खरपूस पापुडा आलेला आहे वरतून, छान लागतो खायला. एवढे भाकरी झाले आपल्याकडे 4-5. आम्ही जरी 3च माणसं असलो खायला, 3-4 चिव एक तरी पण मग 2-3 कुत्रे, त्यांना पण भाकर टाकावं लागते. आपण पाहिलेले त्यांना कसं उपाशी ठेवणार. भाकरी झालेत, कुत्र्यांना पण खाऊ घालून देऊ. चल रे, हा चाल तू पण चाल पटकन. घे घे कोण. अरे पुढं टाकली बाय. चल तू पण खाऊन घे. चल चल उठ पटकन. घे कान उठ उठ घे कान. यानं तर घेतली मचाक मचाक खाऊन बेकाराने इतक्यात. काय चावून खाय. घे पटकन खाणार तू पण. कुठे यावर पटकन खाऊन घे. कोकोची संपली, तो येऊन घेऊन टाकेल तुझी भाकर. जेवणाच्या आधी त्यांना खाऊ घातलं म्हणजे टेन्शन नाही राहत मग. हां घे खाऊन पटकन. आपण पाळलेले जनावर आहे, त्यांची सोय आपण आपल्या आधी करावंच लागते. त्यांना खाऊ पिऊ घालावं लागते. आपलं घेतो घेऊन कशी माशी. दे पाहिजे दे पाहिजे दे पाहिजे दे आधी. बस तो दे. आपण जेवढा जीव लावू प्राणी तेवढाच आपल्यावर जीव लावतात, प्रेम करतात. काही काही लोक असतात त्यांना सहन नाही होत कुत्री मांजरं घरात. मला तर खूप आवडतात प्राणी, कुत्री मांजर. हॅलो नमस्ते. शेतात आलेलो आहे. त्या तिकडे कांदे कापत होते त्यावेळेस पण तिकडे कांदे कापत होतो. आज कांदे थोडीशी राहिली, संपत आली. जाता 7-8 दिवस झाले. हे झाले एवढे कांदे झाले, मग तिकडे वरच्या वावरात जायची कांदे काढायला. या साईड थोडेसे बरे कांदे, तिकडं जे पहिले काढलेली होती कांदे ती खराब निघाले जास्त. चला कांदे कापून घेऊ पटकन, वरच्या वावरात जायचे कांदे काढायला. आता शेत डोंगर. खराब झाला सर्व कांदा पाठीचे. जळलेले पाठीवाले सगळे कांदे खराब. जळलेले पाठीवाले कांदे सगळे खराब निघाले. सडकच निघून राहिलं सगळं. मग ते पाणी येऊ राहिलं सर्व बाहेर. खराब. जावंच लागेल.
हे गोळे. एवढा कांदा मातीमध्ये तेवढा सगळा खराब झाला. मुळवण 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 त्याच्यामुळे माती खूप लटकन येऊ राहील त्याला. आणि नाही तर ते खुडूनच जाऊ राहिली खाली. बारीक बारीक राहिलं हिरवं. ही भाजीला राहून देऊ का? भाजी घ्यायला काम होईल. एक पाच मरून गेले तरी सहा झाले असं चांगलं. 4-5 झाले. 2 वाफ्याच्या सरीमध्ये एवढे कांदे सडके निघाले. एवढा सडका माल निघाला. काय माहिती का, कुसळ म्हणते त्याला. कुसळ आमच्याकडे कुसळ आहे म्हटलं त्याला. कपड्यात घुसले जाते खूप टोचती. म्हटलं टोचतं खूप. गहू इकडं गहू आहे. वा गावात उंदरं पाहू राहिले. इकडून तिकडे तिकडून इकडं मस्त गहू तर खूप वाळला. फक्त मी कडाला तर काहीच ठेवलं नाही. सगळं खाऊन घेतलंय कडाला. गहू काढायला सांगावं लागेल पहिले. जास्त वाळून गेले बाबा ते गहू घालले जाते. मशिनरी जेव्हा ओंबी ओढल्या जाते आतमध्ये हार्वेस्टरमध्ये त्यावेळेस त्याचे दाणे घालले जाते. इथं जपून चालावं लागेल. गवताला काटे आलेली कुसळ सर्व कपड्याला लटकले का मग लेट असतात. वरती काय केलं जेवर आहे. तिकडं पण डोंगर, तिकडं पण डोंगर आहे. सगळे डोंगरच डोंगर आहे इथं. इकडून डोंगर, दोन्ही डोंगराची मध्यमची जमीन. पावसाळ्यामध्ये खूप सारं हिरवं हिरवं दिसतं. आता थोडंसं उन्हाळा पडायला सुरुवात झाली आहे ना, ऊन पडायला सुरुवात झाली त्याच्यामुळे डायरेक्ट डोंगराच्या पायथ्यापासून तर ते आंब्याचं झाड दिसतंय का मोठं, आंब्याचं झाड मोठं तिथपर्यंत जमीन आहे. तिकडं पण आहे ती जमीन. तिकडं बी इथून तिथून एक पट्टा आहे, तो भावाला दिला आहे. इकडं जेवरी केलेली होती रणात. तिकडं वरती पण जेवरी केलेली होती. काही मध्ये टेकडा पडलेले. यंदा कांद्याचे बियाणं खूप खराब निघाले. सगळे डोंगरे फेकले पावसाने. सर्व कांदे सडले. त्याला अंधार पडून राहिलं. कॅमेरात अंधार नाही वाटत आहे, अजून उजेड उजेड वाटतोय. सर्व गेलेले अंधार पडून राहिलं. जाऊ पटकन घरी. आई आणि मी राहिलेली. ते 2 बायांना सोडवायला गेली. आधी पूर कांदे राहिले एवढे. तिकडं तेवढे कांदे राहिलेले आहेत. उद्या मी काही येणार नाही आहे. चिव घरी घरी कोणी लागतं नाही. एक जण आज चिवला सुट्टी होती म्हणून चिव घरी होती, म्हणून मी आले 2 दिवस कांदे काढून लागायला. कांदे खूप खराब निघाले. त्यामुळे ते बघूनच कसं तरी वाटतं की एवढी मेहनत करून खराब निघाले शेवट कांदे. काय करणारे, पावसाने सर्व बेकारी केली. पाऊस झाला नसतं तर चांगले असते कांदे. इथंच या वावरात खूप मोठे मोठे चांगले कांदे निघतात. पण मग चला अंधार पडायला लागले, घरी जाऊ. कोणीच नाही आहे डोंगराच्या कडाला. सर्व सोनाट, कोणीच दिसणार नाही. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय. हात पण खराब झाले दिवसभर मध्ये ना. बाय. थँक्यू सो मच.